जय श्री कृष्णा. तुम्ही बघू शकता आज आपण ही बॅग बनवणार आहोत. किती सुंदर प्रिटी बॅग आहे. चला तर बघूयात कशी बनवायची. सर्वात पहिले डक फॅब्रिक घेतलेलं आहे मी. त्याचा आपल्याला एक रेक्टँगल कट करायचा आहे 14 बाय 10 इंचेसचा. रेक्टँगल कट केल्यानंतर 2 करायचे आहेत फ्रंट आणि बॅक साईडसाठी. मी अस्तर सुद्धा कट करून घेतलेला आहे सेम साईजमध्ये. हे आपल्याला स्ट्रीपचं मेजरमेंट आहे. 3 साईड मोजल्यानंतर 34 इंचेस आलेला आहे, म्हणून 34 बाय 4 इंचेसची अशी आपल्याला एक स्ट्रीप कट करायची आहे. त्याच्यानंतर एक पॉकेट पण कट करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता 6.5 बाय 7 इंचेसचं पॉकेट आहे. आतून एक सिंगल फोल्ड करायचा आहे आणि जी साईड ओपन राहील तिकडे डबल फोल्ड करायचा आहे. म्हणजे आपण एक आतल्या साईडनी पॉकेट पण बनवणार आहोत, सिक्रेट पॉकेट. हे स्टिच करून घ्यायचं आहे. एक साईड सोडून बाकी 3 साईडने स्टिच करून घ्यायचं आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे. पाहू शकता ते पॉकेट रेडी आहे. अस्तर मी थोडंसं स्टीफ घेतलेलं आहे, त्याच्यामुळे बॅगला थोडासा स्टीफनेस येतो. तुम्ही पण तशा प्रकारचं अस्तर घेऊ शकता. पॉपलिन वगैरे फॅब्रिक पण यूज करू शकता. हे अशी स्ट्रीप आपल्याला एका साईडनी स्टिच करून घ्यायची आहे डक फॅब्रिकवरती. अस्तर आपण लावलेलं नाही आहे अजून त्याला. तिन्ही साईडनी स्टिच करून घ्यायचं आहे. अशाच तुम्हाला वेगवेगळ्या बॅग शिकण्यासाठी तुम्ही तक्ष फॅशन स्टुडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करू शकता तुम्हाला कशी वाटली ही बॅग, सांगू शकता. असेच तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. आता ह्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे आणि ते 3 बाजूने शिवून घ्यायचं आहे. शिवून घेताना कॉर्नर थोडासा कट करायचा, म्हणजे पलटी करताना आणि स्टिच करायला पण इझी जाईल. तुम्ही डबल स्टिच पण करू शकता किंवा एक छोटी स्टिच करायची. कॉर्नर कट करून बॅग पलटी करून घ्यायची आहे. ही बॅग आतनं पण तेवढीच फिनिशिंगमध्ये दिसणार आहे तेवढी बाहेरून. तुम्ही अशा प्रकारे स्टिच केली तर आतून पण तुम्हाला कोणतीही टीप दिसणार नाही आहे, धागे वगैरे निघणार नाही आहेत. ही आपण लेस घेतलेली आहे, माझ्याकडे घरीच होती, एका ड्रेसमध्ये उरलेली. तुम्ही आणू पण शकता किंवा दुसरा पण कोणती लेस लावू शकता. ह्याला थोडासा सेम कलरची लेस हवी होती म्हणून मी ऑफ व्हाईट कलरचीच लेस लावलेली आहे. यल शेपमध्ये लेस लावून घेतलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हा पार्ट पण स्टिच करून घ्यायचा आहे. राईटवर राईट ठेवून, म्हणजे मेन फॅब्रिकवरती मेन फॅब्रिक ठेवायचं आहे. आता हे जे पॉकेट बनवलेलं आहे हे तुम्ही बघू शकता. पॉकेटची बाजू मेन साईड आहे आपली, तर मग ते पण सेम राईटवर राईट ठेवून तिन्ही बाजूने शिवून घ्यायचं आहे. कॉर्नर कट करून झाल्यानंतर बॅग पलटी करून घ्यायची आहे. बघू शकता की किती व्यवस्थित झालेली आहे. आतल्या साईडनी पण सेम फिनिशिंग. हे मध्ये स्ट्रीप लावल्यामुळे त्याच्यामध्ये आपलं जास्त मटेरियल बसेल आणि थोडंसं बॉक्स टाईप शेप येईल बॅगला. बघू शकता आतनं किती फिनिशिंगमध्ये येते. आणि लाइनिंग तुम्ही स्ट्रीपला पण लावू शकता. मी नाही लावलं आहे, पण तुम्हाला लावायचं असेल तुम्ही स्ट्रीपला पण लाइनिंग लावू शकता. अस्तरमुळे जास्त टिकाऊ बनते म्हणून नेहमी अस्तर लावायचं. बघू शकता पॉकेट पण रेडी झालेलं आहे. आता हे आपल्याला बेल्ट करायचं आहे. आणि पलटी करून घ्यायचे आहेत ते बेल्ट. त्याच्यानंतर आता झीप लावायची आहे. वरची जी साईड आहे आपली ती आहे 14.5 इंचेस. आपल्याला तेवढी स्ट्रीप घ्यायची आहे आणि 4 इंचेसची स्ट्रीप. ती स्ट्रीपमधून कट करायची. मी दोन्ही साईडनी त्या स्ट्रीपला ओव्हरलॉक केलेला आहे. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपण झीप लावून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता एकदम राईटवर राईट ठेवून दोन्ही स्ट्रीपला झीप लावून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित लागला जाईल. तुम्ही विजिबल झीप पण यूज करू शकता. मी इनविजिबल केलेली आहे.
झीप लावून झाल्यानंतर हे बघू शकता तुम्ही, झीप लावून झालेले आहे. झीप लावून झाल्यानंतर हे दोन्ही साईड स्टिच करून घ्यायचे आहे. तिकडे स्टिच करून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर एक 2 बाय 1 इंचेसची एक छोटीशी पट्टी करायची आहे. मी तर मध्ये बेल्ट लावणार आहे, पण जर साईडला बेल्ट हवा असेल आपल्याला तरी आपण लावू शकतो नंतर. तिकडे तुम्ही साखळीचा वगैरे बेल्ट पण लावू शकता, चेन वगैरेवाला. ह्याला सिल्वर चेन चांगली वाटेल. झीप कशी लावायची स्ट्रीपमधली ते बघू शकता. वरच्या बाजूने पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे आणि झीप पहिलेच ओपन करा, म्हणजे तुम्हाला नंतर पलटी करायला इझी जाईल. जेवढं आपल्याला फॅब्रिक हवं आहे तेवढंच घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कट केलं 1/2 इंचेस सोडून, आणि ते पण 1/2 इंचेस स्टिचिंगमध्ये जाणार आहे. ही पट्टी लावलेली आहे. त्याच्यासाठी इन फ्युचर बेल्ट आपल्याला हवं असेल तर आपण हँडबॅग म्हणून पण यूज करू शकतो. आणि स्टिच करतानाच मध्येच बेल्ट टाकायचा आहे, म्हणजे तो इनविजिबल होईल. बघू शकता अशा प्रकारे बॅग रेडी झालेली आहे. मोठी आहे बॅग, तुम्ही कुठेही जाताना इझिली कॅरी करू शकता. आता आपल्याला ह्याच्यावरती थोडीशी एम्ब्लिशमेंट करायची आहे. आपण टॅसेल्स बनवणार आहोत. टॅसेल्स पण कसे बनवले आहेत ते दाखवलं आहे बघा. एक छोटासा बॉक्स घ्यायचा आहे आणि त्याला तुम्ही राऊंड करून घ्यायचा आहे पूर्ण. दहा ते 15 ट्विस्ट करून घ्यायचे आहेत. एक छोटंसं कट करून असं मध्ये पॅक करून घ्यायचं आहे, डबल नॉट टाकून. याच्यामध्ये आपले 2 टॅसेल्स रेडी होणार आहेत. अँकर थ्रेड यूज करू शकता, त्याला थोडीशी शाईन असते. मी पण अँकर थ्रेडच यूज केलेले आहेत. आणि ऑलमोस्ट थोडेसे सिमिलर कलरमध्येच घ्यायचे. तुम्हाला जर वाटलं कॉन्ट्रास्ट घ्यावे तर घेऊ शकता. मला खूप वेगळा कलर नको होता म्हणून मी सेम कलरमध्ये थ्रेड यूज केलेला आहे. कॉटनची बॅग आहे, सो कॉटन थ्रेड लुकवाईज चांगले दिसतील म्हणून तेच लावलेले आहेत. तुम्ही बघू शकता टॅसेल्स खूप इझी पद्धत आहे बनवण्याची ही. फक्त टॅसेल्सचा पण व्हिडिओ टाकणार आहे मी नंतर. साडीला वगैरे टॅसेल्स कसे लावायचे ते आपण एकदा व्हिडिओ बनवणार आहोत. हे झाले सिंपल टॅसेल्स आपले. कट करून घेतले एकदम सेम साईजमध्ये. 5 हवे होते ते बनवून घ्यायचे आहेत. मी 2 वेगळ्या कलरचे बनवलेले आहेत. थोडासा वेगळा कलर घेतला आहे अजून. आणि एक पहिले मेजरमेंट करून घ्यायचं. कुठेही अंदाजे नाही लावायचं, मग दिसायला चांगलं नाही दिसत. तर आधी मेजरमेंट करून घ्यायचं आहे. मी याच्यावरती कवडी पण लावणार आहे. सेंटर काढून पहिले जेवढे टॅसेल्स आहेत तसं आपण पॉईंट्स मेजरमेंट केलेले आहेत. बघू शकता मी टॅसेल्स कसे लावतीये. फक्त मण्यामध्ये घालून आणि वरती लॉक करायचं आहे. अशाच प्रकारे बाकी सगळे टॅसेल्स जॉईन करायचे आहेत. ही बॅग तुम्ही जीन्सवरती, ड्रेसवरती, कोणत्याही प्रकारच्या ह्याच्यावरती जाऊ शकते. साडीवरती, शॉर्ट कुर्तीजवर तर खूपच छान वाटेल. तुम्ही कॉलेजला वगैरे पण घेऊन जाऊ शकता, ऑफिसला घेऊन जाऊ शकता. तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये किती मटेरियल बसतं. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यासाठी तक्ष फॅशन स्टुडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.